सांगोला तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी विजया महादेव नाईक यांना 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। या प्रकरणी वैभव पिराजी मोरे राहणार मुंडेवाडी तालुका पंढरपूर यांच्यासह गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। सांगोला तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी विजया महादेव नाईक वय 45 यांना 7,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले। या प्रकरणी वैभव पिराजी मोरे वय 28 राहणार मुंडेवाडी तालुका पंढरपूर यांच्यासह गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। तक्रारदाराच्या आईच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या खरेदी दस्तऐवजावरील निकाल काढण्यासाठी मंडळ अधिकारी विजया नाईक यांनी तडजोडीअंती 7,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती। त्यानुसार 5 मार्च 2026 रोजी पडताळणी करून सापळा रचण्यात आला। लाच स्वीकारताना विजया नाईक व वैभव मोरे यांना पथकाने पकडले। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक एसीबी पुणे शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक एसीबी पुणे अजित पाटील मार्गदर्शनाखाली, पोलीस उपाधीक्षक एसीबी सोलापूर प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक एसीबी रवींद्र लांभाते, पोलीस अंमलदार संतोष नरोटे, गजानन किनगी, प्रियंका गायकवाड, अक्षय श्रीराम यांनी केली। या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे।